नमस्कार मलकापूरकर. गेल्या 34 वर्षांपासून तुमच्या विश्वासाचे नाव तुलसी ज्वेलर्स आता येत आहे एका नव्या रूपात. 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे नवनवीन डिझाईन्स, चांदी आणि रिअल डायमंड्सची भव्य श्रेणी आता एकाच छताखाली. तुलसी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड मलकापूर घेऊन येत आहेत ग्रँड ओपनिंग लकी ड्रॉ धमाका. लक्षात ठेवा, प्रत्येक 50,000 रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला मिळेल एक लकी ड्रॉ कूपन. 25 ते 30 एप्रिल दरम्यान दररोज 5 भाग्यवान विजेत्यांना आकर्षक गिफ्ट्स मिळतील आणि खरी मेजवानी असेल 10 मे 2026 रोजी. तुलसी ज्वेलर्सच्या या बंपर लकी ड्रॉ मध्ये प्रथम बक्षीस म्हणून एका भाग्यवान विजेत्याला LED टीव्ही देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस 2 विजेत्यांना AC, तर तृतीय बक्षीस म्हणून 2 विजेत्यांना फ्रीज मिळणार आहे. तसेच चौथं बक्षीस 2 विजेत्यांना वॉशिंग मशीन आणि 5वे बक्षीस म्हणून 3 भाग्यवान विजेत्यांना स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. नियम व अटी लागू. तर नक्की या 25 एप्रिल 2026 पासून छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, बुलढाणा रोड, मलकापूर. तुलसी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सुवर्ण धाग्यांनी गुंफलेले सोनेरी नाते. नागपूरमध्ये 5 पावली पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑपरेशन थंडर, एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत MD पावडर बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कमाल चौक परिसरात एका दुचाकी स्वाराकडे अंमली पदार्थ असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून सुमारे 10.50 ग्रॅम MD पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण सुमारे 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आर्थिक फायद्यासाठी तो अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे. चौकशी दरम्यान या प्रकरणात आणखी एका साथीदाराचा सहभाग उघड झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पावली पोलिसांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे. बरोबर आहे. माननीय पोलीस आयुक्त तसेच सहपोलीस आयुक्त यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार जे ऑपरेशन थंडर सुरू आहे त्या अनुषंगाने DB पथक पेट्रोलिंग करत असताना शनिवार बाजारमध्ये एक संशयितरित्या 2 पोरं मिळाले. त्यांचे वाहनासहित पळून जातच त्यांना पकडले आणि पंचासमक्ष झडती घेतली असता 10.50 ग्रॅम MD मिळालं, जवळपास 73,500 रुपये किमतीचा. तसेच ॲक्टिवा गाडी आणि मोबाईल असे टोटल 1,45,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष कायदेशीररित्या जप्त करून आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आणि मान्य न्यायालयातून PCR घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे. त्याच्यात टीम आहे PSI माजगावकर, मुकेश यादव, रवींद्र राऊत, सुशील रेवतकर, युनुस आणि पाल आणि ठाकूर असे या टीमने कारवाई केलेली आहे. बरोबर आहे. नितेश हेडाऊ स्पॉटर सापडलेले आहे. त्याच्यावर 2-3 गुन्हे आहेत, चोरी आणि घरफोडीचे. तसेच जगदीश गोखले हा मूळ इकडले बांगलादेशकडे राहणार आहे. सध्या राहायला तो पण मोडा कॉलनी कपिलनगर या एरियात राहायला गेलेला आहे. त्याच्यावर पण जवळपास 20 गुन्हे दाखल आहे आणि तो MD रिलीज आरोपी आहे. संशय असल्याने त्यांना पकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे.